नमस्कार. मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम. भाई, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. नमस्कार. नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर भाई आपण मुख्य प्रवाहापासून थोडे दिसेनासे झाला तशी एक चर्चा आहे किंवा किंबहुना वास्तव पण तसंच आहे. नेमकं काय कारण आहे? नाही, कसं आहे की आधी मुळात मी 1974 सालापासून पवार साहेबांना मानणारा माणूस आहे. आणि तिथपासून मी नगरसेवक झाल्यापासून ते आजपर्यंत मी साहेबांबरोबर आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही थोडे वास्तविक मतभेद झाले होते, ते साहेबांमुळे नाही, इतर लोकांमध्ये झाले होते. त्यामुळे थोडं बाजूला जावं लागलं होतं. पण पुन्हा त्या प्रवाहामध्ये साहेबांबरोबर मी त्या ठिकाणी सामील झालो. आणि म्हणून ज्यावेळेला 1999 ज्यावेळेला पक्षाची स्थापना झाली, त्यावेळेला चिपळूणमधनं मी स्वतः, बाळासाहेब माटे, गोविंदराव निकम, आम्ही 3-4 मंडळी, प्रमुख मंडळी पहिल्या स्टेजला साहेबांनी आदेश दिल्याबरोबर आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये सामील होऊन त्या ठिकाणी पक्ष वाढायला सुरुवात केली. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा पक्ष आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढवला. अनेकांचं योगदान आहे. रत्नागिरी कुमार शेट्टी होते, बशीर मुर्तुजा होते, अशी सगळी जुनी नंदू पवार होती, वागरची, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र त्या ठिकाणी काम करत होतो. आणि पक्ष अल्पावधीमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही संघटन उभं करू शकलो. आणि मग 3 महिन्यामध्ये झालेली ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्या निवडणुकीच्या उमेदवारी याच्यामध्ये साहेबांनी मला उमेदवारी दिली आणि अल्पशा मतानं त्या ठिकाणी आपल्याला पराभव पत्करावा लागला. पण तात्पर्य असं आहे की 3 महिन्यामध्ये चिन्ह तळागाळामध्ये ते पोचू शकलं होतं. आणि म्हणून फक्त 1500च्या मतानं सिटिंग आमदारासमोर उभं राहताना त्या ठिकाणी 1500चा फरक पडला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या प्रवाहामध्ये येऊन पक्ष संघटना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि विधान परिषद, विधानसभा या सगळ्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करतो. काय आत्ता जो त्या ठिकाणी मी थोडासा जो बाजूला गेलो, त्याला काही अनेक कारण आहे. साहेबांवर माझा आजही विश्वास आहे. साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे साहेबांच्या बद्दलचं माझं मत अत्यंत पहिल्यापासूनचं, माझ्या कुटुंबाचं पण काय, हे अत्यंत चांगल्या प्रकारचं मत आहे. परंतु साहेबांचं आता वयोमानाप्रमाणे थोडंसं जरा मागं पुढं होतं काय. आणि म्हणून ज्या ठिकाणी आमच्यासारखे जुने लोक जे आहेत, त्या जुन्या लोकांवर ज्या वेळेला काही अन्याय होतो, त्यावेळेला साहजिकच माणसाचं मन थोडंसं खिन्न होतं. तर नगरपालिकेच्या निवडणुकी, त्याच्या अगोदर मी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. नौका कॅन्डिडेट असताना सुद्धा आमच्या पक्षाचं विभाजन झालेलं असताना सुद्धा 90,000चं मतं या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी मिळवून दिलं. आणि त्यावेळी केवळ सिटिंग आमदार असताना सुद्धा 5,000च्या मताच्या फरकानं फक्त आम्हाला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. इतकं संघटन या ठिकाणी मजबूत असताना आणि जुना कोणी माणूस साहेबांबरोबर त्या ठिकाणी होता. दुर्दैवानं बाळासाहेब माटे गेले, ही सगळी जुनी मंडळी होती, ती सगळी त्या ठिकाणी ह्याच्यामुळे आपल्यापासून निघून गेली. परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही संघटना अत्यंत चांगल्या प्रकारे वाढवत होतो. आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी खरा उभा राहण्याचा माझा विचार नव्हता. परंतु इथल्या बऱ्याचशा नागरिकांनी मला सांगितलं की भाई, तुम्ही या निवडणुकीमध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून लोकाग्रस्त आणि त्या ठिकाणी आम्ही ज्याला उमेदवार उभे करायला गेलो, त्यावेळेला विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं इलेक्शन निवडणूक झाली, ते प्रत्येक उमेदवार 2 पावलं मागे जात होता की बा, ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जाऊन टिकावं लागणार नाही. आणि म्हणून कोणतरी एखादा लीडर पक्षामार्फत पाहिजे होता. म्हणून मला पक्षानं आदेश दिले, म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवाराचा निश्चय केला. आणि मी उभा राहिल्यानंतर बाकीचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले आणि आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. काय पहिली गोष्ट त्याच्यामध्ये खटकली ती अशी खटकली की ज्या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना पक्षाची उमेदवारी द्यायची होती, त्या उमेदवारीमध्ये आघाडी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आघाड्या विस्कटवण्याचाही काही लोकांनी प्रयत्न केला. ते आमच्या नाही, पण इतर याच्यामध्ये तो प्रत्येक राजकीय खेळ आहे. त्या खेळाच्याप्रमाणे ते बरोबर आहे का, आम्ही काय त्याच्याबद्दल काय म्हणणार नाही. परंतु आमचा विश्वास असतो तो पक्ष आणि पक्षश्रेष्ठींवर असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मला असं झालं की बा, आपण त्या ठिकाणी ह्या संघटनेमध्ये आता ह्या नगराध्यक्षपदाची उमेदवार या ठिकाणी लढवायची. परंतु त्या आधी एक गोष्ट अशी घडली की ज्या वेळेला पवार साहेबांनी मला बोलवलं आणि पवार साहेबांनी मला सांगितलं की तुला जिल्ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
तर मी म्हटलं बा जिल्ह्याची जबाबदारी साहेब, आता मी संपूर्ण जिल्हा फिरणं काय हे मला आता तेवढं शक्य होणार नाही. तरी पण तुम्ही आदेश देत असाल तर तुमचे आदेश मी पाळायला तयार आहे. आणि म्हणून मी साहेबांना म्हटलं बा ठीक आहे, आपण जर जबाबदारी टाकतच असाल तर मी त्या ठिकाणी ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. म्हणून त्यांनी तत्कालिक अध्यक्ष होते आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून सांगितलं की बा असं असं जिल्ह्याची जबाबदारी तुम्ही अमुकाकडे द्या. त्याप्रमाणे पाटील साहेबांनी मला मुंबईला बोलवलं आणि ते मुंबईला बोलवलं की पक्षाचं नियुक्तीचं पत्र देण्यासाठी. आता मला फक्त संघटनेच्या दृष्टीनं काम करायचं होतं, मला काही ताकद दाखवायची नव्हती. म्हणून मी फक्त एकटा आणि माझ्याबरोबर ते 1-2 कार्यकर्ते होते, ते घेऊन मी मुंबईला त्या ठिकाणी गेलो. त्यावेळेला त्याच्या आदल्या दिवशी, मी जाण्याच्या आदल्या दिवशी मला तिकडचे जे निरीक्षक होते बबनराव कनावचे यांचा मला फोन आला. मला म्हटले की बा हे असं असं तुम्ही, ही काय पक्षाची पद्धत नव्हे, आपल्या घटनेप्रमाणे असं डायरेक्ट नियुक्ती करतात. म्हटलं बघा, मला काय, मी इच्छुक नाही. साहेबांनी मला आदेश दिलेत म्हणून मी साहेबांच्या शब्दाखातर त्या ठिकाणी या ठिकाणी काम करायला तयार झाले. तुम्ही ते साहेबांना सांगा तुम्हाला जे काय म्हणायचे काय. तर नाही, ते साहेबांना सांगायचं तुम्ही पक्षाच्या घटनेमध्ये बसत नाही. म्हटलं हे माझा विषय नाहीये, हा साहेबांचा पक्ष साहेबांनी स्थापन केलेला आहे, मी स्थापन केलेलं नाही. त्या घटना काय आहे, घटनेचे नियम काय ते साहेबांना बरोबर माहिती आहे काय. आणि मग त्या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यानंतर तिथे जिल्ह्यातले जवळजवळ 10-12 लोक त्या ठिकाणी आले होते. मग ते आत्ताचे जिल्हाध्यक्ष ते होते, त्यांच्याबरोबर आणखी ते महिला जिल्हाध्यक्ष होती, आणखी 10-12 इतर तालुक्यातले पण लोक त्या ठिकाणी होते. मी म्हटलं आले असतील भेटायला, काही शिष्टमंडळ असेल म्हणून, किंवा पाटील साहेबांनी त्यांना बोलवलं असेल. म्हणून मी नंतर मला एक तासाभरानंतर जयंत पाटील साहेबांनी केबिनमध्ये बोलवलं. मला म्हटले रमेशराव, इथं आता सगळा गोंधळ होण्याची शक्यता आहे काय, की बा हे सगळे आलेत ते सगळे हे करतील आणि मग परत मीडियामध्ये सगळा प्रॉब्लेम येईल, तेव्हा आपण हे नियुक्तीचं पत्र आहे ते आपण नंतर देऊ. या वरिष्ठांचा आदेश मान्य केला आणि मी परत चिपळूणला आलो. खरं म्हणजे एक जिल्ह्यातला फाउंडर मेंबर साहेबांनी आदेश दिलेले असताना कोणतरी पदाधिकारी येतोय, बरोबर आपल्या 10-12 लोक घेऊन येतोय आणि ते गोंधळ घालतील म्हणून माझं नियुक्तीचं पत्र नाकारणं त्यावेळेला, हे माझ्या दृष्टीनं ते अपमानकारक होतं. सुरुवात इथून सुरुवात झाली, ते अपमानकारक होतं. कारण मी संस्थापक होतो इथला. मी शून्यातनं संघटना या ठिकाणी वाढवली होती 99 सालापासून, आणि पहिल्यापासून मी साहेबांचा विश्वासातला माणूस काय. ते मला ती गोष्ट खरी खटकली की बा एवढं सगळं मी पक्षासाठी करत असताना आणि स्वतःच्या खिशातून करत असताना संघटनेसाठी, रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत सुद्धा मी त्या मतदारसंघामध्ये याच्यामध्ये फिरायचा. आणि म्हणून मग मी म्हटलं की बाबा ही गोष्ट काय बरोबर नाही. पण नगरपालिकेची निवडणूक समोर आली असल्यामुळं मी त्या बाबतीत काय फारसा बोललो नाही. आणि मग नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ज्याला सुरुवात झाली त्याला एबी फॉर्म देण्याचा वेळ आला. त्याला मी फोन केला की बा अजून एबी फॉर्म आलेले नाही, त्या एबी फॉर्म मला ताबडतोब हे करा, मी माणूस पाठवतो हे करणं. मग त्याला अध्यक्ष बदललेले होते. मग त्याला शशिकांत शिंदे अध्यक्ष झाले होते. आणि मग ते त्या ठिकाणी मला सांगितलं की बा, की त्या निरीक्षकाला फोन केला की म्हटलं बा ते अजून एबी फॉर्म नाही काय. तर नाही, मला स्वतःला घेऊन जायला सांगितलंय काय. आता मी ज्याला इथला प्रमुख माणूस असताना, माजी आमदार असताना, माजी नगराध्यक्ष असताना, नगरपालिकेमध्ये 30-35 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं असताना आणि पक्षाचा प्रमुख माणूस असताना एबी फॉर्म साठी मी माणूस पाठवल्याने मी स्वतः घेऊन येतोय म्हणून सांगणं हे थोडंसं मला इन्सल्टिंग वाटलं. ओके. आणि मग त्यामध्ये त्या एबी फॉर्म मधला एक फॉर्म हा असा दिला गेला की जो त्यांनी परस्पर दिला, तो मला विचारलं नाही, नगरसेवकाच्या उमेदवाराला काय. मग ज्यावेळेला मी त्यांना सांगितलं की नाही, त्यांना वर्ण मला आदेश आहेत की ते त्यांना उमेदवारी द्यायची आहे. आणि म्हटलं माझ्याशी चर्चा तरी करायची की बा या ठिकाणी बा अमुकाला उमेदवारी द्यायचं वरतं म्हणतायत, ही शिस्तीनं वस्तूची सांगितलं, तुम्हाला डावललं जात होतं काय. मग ते झाल्यानंतर मी म्हटलं की बा ही गोष्ट काय बरोबर नाही काय. पण निवडणुकीला ऐनवेळी पळ काढणं किंवा बाजूला जाणं हे माझं धोरण आहे. मी त्याला गप्प बसलो काय. पण त्याचा फटका मला असा बसला की त्या ठिकाणी विरोधी पक्षानं उमेदवार बाकीचे पक्षाचे उभे करणं किंवा पक्षांना त्या ठिकाणी निवडणूक लढवायला लावणं आणि आमची आघाडी होऊन न देणं हा त्यांचा राजकीय खेळ होता. परंतु आमच्याच पक्षाच्या माध्यमातून ज्या वेळेला ज्याची शिफारस नसताना त्याला वरनं डायरेक्ट एबी फॉर्म दिला जातो आणि तो आम्हाला न विचारल्याशिवाय,
त्याचा फटका थोडासा मुस्लिम समाजाचा माझ्या निवडणुकीमध्ये मला बसला. कारण जो 10-15 वर्ष काम करत होता असणारा कार्यकर्ता जो कादिर मुकादम होता त्याला उमेदवारी न देता, कारण लोकांनी मला गावातल्या सांगितलं होतं की बा याला 10-15 वर्ष काम करतोय, त्याला भाई एकदा नगरसेवक होऊ देत, म्हणून त्याला ज्याला आम्ही निश्चित देण्याचा आमच्या पार्लमेंटरी बोर्डानं निश्चित केला होता, तर त्याला एबी फॉर्म न देता नवीन उमेदवाराला की जो पक्ष संघटनेमध्ये कधी भाग घेत नाही अशा उमेदवाराला त्या ठिकाणी एबी फॉर्म दिल्यामुळं मुस्लिम समाजाचं अँटी मतदान मला त्या ठिकाणी झालं आणि त्याचा फटका हा मला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये बसला. म्हणजे माझी उमेदवार हा विरोधी पक्षानं पाडली नाही, तर माझा उमेदवार माझ्याच पक्षाने पाडला. मला माझ्याच पक्षानं त्याच्यामध्ये धोका निर्माण झाला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षामध्ये आपण राहणं आणि कुणाला तरी अडचण निर्माण करणं, त्यापेक्षा मी सरळ ही सगळी वस्तुस्थिती त्या पत्रामध्ये नमूद करून अध्यक्षांना पत्र पाठवून दिलं की बा मी आता राजीनामा देतोय आणि तिथपासून मी थंड आहे. पण हे प्रांताध्यक्षांपर्यंतच झालं हा विषय, पुढे अध्यक्षांपर्यंत गेलेला नाही, किंवा तुमची ही व्यथा किंवा ही कैफियत किंवा हा जो सगळा काही गोंधळ आहे तो पवार साहेबांच्या कानावर घातलेला नाही. पवार साहेबांना मी कधीही त्यांना वय झालेलं असल्यामुळे मी त्यांना कधीही त्रास देत नाही. ती माझी काय दुःख असेल ती मी खालच्या खाली निसतो. काय साहेबांना फक्त मी भेटायला जातो, ते केवळ सदिच्छा भेट असते किंवा कुठचं काम असेल लोकांचं ते काम घेऊन जातो. पण व्यथा किंवा बाजूच्या लोकांच्या तक्रारी करणं हे माझ्या रक्तात नाही आणि मी कधी ते अजूनपर्यंत करत आलेलं नाही. त्याचा त्रास मला निश्चितपणे आयुष्यामध्ये अनेक वेळा भोगावा लागला, तरी सुद्धा मी त्या ठिकाणी तो भोगला, परंतु साहेबांना त्रास दिला नाही. कारण आज या वयामध्ये बिचारे संपूर्ण महाराष्ट्राने ह्याच्यामध्ये फिरतायत, हे बघून आम्हाला आधी कसं तरी वाटते. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना आणखी परत आपले गाराणे गाळायचे हे मला काही योग्य वाटलं नाही आणि म्हणून मग त्या दृष्टीनं मी त्यांच्या कानावर काय घातलं नाही. पण साहेबांकडे ही गोष्ट निश्चितपणे गेली असणार आणि एवढं करून नगरपालिकेमध्ये आज सगळ्या बाकीच्या उमेदवारांची डिपॉझिट गेली आणि जी फक्त कधी 1200 मतांना आपल्याला पराभव पत्करला, पण साधा पक्षाकडनं एखादा मला फोन पण आला नाही की बा कशामुळे झालं काय झालं, तर मी माझी व्यथा त्यांना सांगू शकलो असतो. पण साधा फोन पण कोणाचं मी करण्याचं त्या ठिकाणी गांभीर्य दाखवलं नाही आणि म्हणून म्हटलं की बा आपल्यासारख्या कार्यकर्त्याची या पक्षाला काही गरज आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी हा निर्णय घेतला. पण मी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी मी राजकारणातनं निवृत्त झालेला नाही. मी राजकारणामध्ये निश्चितपणे राहणार आहे. मी थोडा विचार करतोय काय करायचं, कुठच्या ध्येय धोरणानं जायचं, कुणाच्या बाजूला जायचं, या दृष्टीनं मी निश्चितपणे त्या बाबतीचा गांभीर्यानं विचार करतो आणि योग्य वेळ येईल त्याला निश्चितपणे मी योग्य प्रकारचा निर्णय घेईन. फक्त कार्यकर्त्यांना माझं एवढंच आव्हान आहे त्या बाबतीमध्ये की बा कोण काहीतरी सांगतो की बाई आता निवृत्त झालेत, बाई आता गप्प बसणार आहेत, बाई आता संन्यास घेणार आहेत, असा संन्यास बिन्यास घेणारा मी माणूस नाही. मी ही जरी मी एका पक्षातनं जरी बाजूला झालो असलो तरी मी राजकारणापासून बाजूला झालेलं नाही, लोकांच्या कामापासून बाजूला झालो नाही. त्यामुळं योग्य वेळी निर्णय घेईन, तो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे जवळ करीन, त्यांच्या कानावर घालीन आणि कार्यकर्त्यांच्या कलाप्रमाणे त्या ठिकाणी मी माझा निर्णय अंतिम करीन. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी आपलं विचलित न होता, कुठेही न हलता आत्ता आपण जे माझ्या पाठीशी जे राहिलात, कारण आज एकही नया पैसा न करता ज्याला 10,500 मतं मला पडतात, काय याचा अर्थ मी जे काही 40-50 वर्ष माझ्या शहरामध्ये जे केलंय ते अजूनही जिवंत आहे, त्याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. आता जी काही मतांचं विभाजन झालं, काही लोकांनी राग व्यक्त केला, त्याच्यामुळे जे अपयश आलं त्यात माझा काही दोष नाहीये. काय तर त्या ठिकाणी जे पक्षांचे इतर पक्षांनी त्यांचे उमेदवार उभे केले, आघाडी होऊन दिली नाही, ते आघाडी न करण्यामागे जे असतील ते यशस्वी झाले, आपण त्याच्यामध्ये अपयशी ठरलो. पण त्याबाबतीत मला काही म्हणायचं नाही, फक्त कार्यकर्त्यांनी ठाम आहे तिथं राहावं, कुठे इकडे तिकडे विचलित होऊ नये, योग्य वेळी आपण त्याचा निर्णय निश्चित करूया. पण आता सध्या तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काही संबंध नाही, काही संबंध, शरद पवार गटाशी काही संबंध नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे भाई की तुमच्या बाबतीत अशी चर्चा सुरू आहे की शिवसेनेमध्ये जाणार किंवा शिवसेनेचे नेते तुमच्या संपर्कात आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे नेते तुमच्या संपर्कात आहेत, तर वस्तुस्थिती काय आहे? नाही, हे बघा, शेवटी समोर माझ्या पक्षाला जरी त्यांना माझी किंमत वाटली नाही, तर ज्या पक्षांना माझी काहीतरी ताकद आहे असं वाटतंय ते माझ्याशी संपर्क साधतायत, परंतु मी त्या बाबतीतला कुठचाही अंतिम निर्णय अद्यापर्यंत घेतलेला नाही. कार्यकर्त्यांनी अजून किती प्रतीक्षा करावी लागेल?
काय आणखी एक 15 दिवस, महिना, दीड महिना जो काय असेल तो, कारण मला विचारपूर्वक पावलं टाकली पाहिजेत. कारण आता याच्यामध्ये माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी कुठेतरी चुकीचा निर्णय घेऊ नये आणि कार्यकर्त्यांना चुकीच्या मार्गाला मी फरफटत नेऊ नये, ही पण माझी भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि शेवटी कार्यकर्ता हे प्रत्येक नेत्याचं जपलं पाहिजे. जपलं पाहिजे. आणि मी कार्यकर्ता जपणारा माणूस आहे. काय माझ्याकडे मी आज सकाळपासून माझ्याकडे जे लोक येतात ते माझ्याकडे विश्वासाने येतात. काय त्यांची विश्वासाने मी कामं करतो. आत्ताच मी ज्याला आपल्याकडे यायला थोडा उशीर झाला, माझ्या लांज्याचे लोक आले होते. लांज्याचे लोक आता ज्याला मायाळी येतात त्या तिथं आमचा कोण कार्यकर्ता नाही असं अर्थ होतो. काय मग त्या लोकांची कामं आपण संपूर्ण जिल्ह्यातले करतोयच ना. मला असं वाटतंय की रमेश भाईंनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भाई कोणत्या पक्षात प्रवेश करतील हे स्पष्ट होईलच, पण त्याचप्रमाणे त्यांचे जे समर्थक आहेत, जे चाहते आहेत, जे हितचिंतक आहेत, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून भाईंनी एक योग्य तो संदेश दिलेला आहे असं मला वाटतं. ही मुलाखत आम्ही याच ठिकाणी थांबवतो. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. मुलाखतीसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सागर वेव. भाई आपण आलात, आपलं भूमिका आपण मांडली त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.